बरोबर आहे ना. आता नितेश राणेचे बाप नारायण राणे साहेब आहे, सगळं असताना फडणवीस कुठून बाप बोलायला त्यांचा हेच आम्हाला कळालं. तसेच राहतील, मुंबईची रचना तशी तशीच राहील. ज्या ज्या महापालिकेच्या भौगोलिक सीमा बदलल्या असतील तिथले वॉर्ड बदलले, ज्याच्या भौगोलिक सीमा बदललेल्याच नसेल तिथले वॉर्ड काही बदलतील असं मला वाटत नाही, बदलणार होते. त्यात काही तुम्हाला गोळ वाटत नाही का त्या निर्णयाबद्दल? बरं, मी खिशात पैसे घेऊन बसतो काय असं अजित पवारांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना सुनावलेलं आहे. त्या शिवसेनेला खरं बोलले अजितदादा, कारण ज्या उद्धवजींचा सरकार होतं त्या हेच लोक अजितदादांनी देत नाही, अजितदादा हे देत नाही म्हणून बोंबलत होते, ओरडत नाही बोंबलत होते. आता त्याच अजितदादा बरोबर तुम्हाला बसावं लागतं. निश्चित अजितदादांनी या लोकांची, विशेषतः आमच्या देखील गद्दार लोकांची तोंडी पुन्हा एकदा केली. छगन भुजबळ पुन्हा नाराज असल्याच्या चर्चा आहे. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाला ते पुन्हा गैरहजर राहिले. तर अजित पवारांनी म्हणाला काही नेते आले नाही केले तर ठीक आहे, पुढे वाढवू. तुम्ही कसं बघताय सगळ्याकडे? याच्यातून हे स्पष्ट होते, जर भुजबळ साहेब त्याला गेले नसेल तर भुजबळ साहेब त्या राष्ट्रवादीच्या कोट्यातून एक भारतीय जनता पार्टीच्या कोट्यातून मंत्री झाले की काय, अशा प्रकारचं मला असं वाटतं प्रश्न निश्चित उभा राहू शकतो. पण मला माहिती नाही भुजबळ साहेब काय. देवेंद्र फडणवीस हे माझे बाप नाही, ठाण्यातचे बॅनर चढवले आहे आणि ठाकरे गटाला म्हणजे तुम्ही नितेश राणेंना दिवस आहे, तुम्ही हे बॅनर चढवलेले आहे. नितेश राणे आणि ठाकरे बरोबर आहे ना. आता नितेश राणेचे बाप नारायण राणे साहेब आहे, सगळं असताना फडणवीस कुठून बाप बोलायला त्यांचा हेच आम्हाला कळालं. बडगुजरांना पक्षात घेऊ नका असं सीमा हिरे म्हणतायत आणि त्यांनी फडणवीसांची भेट घेतली त्यासाठी. बडगुजर तुमच्या पक्षात नाही गेले. आता मात्र बडगुजर कुठे जातील, कोणत्या पक्षात जातील हा त्यांचा प्रश्न आहे. आणि भारतीय जनता पार्टीने अनेक लोक बीडी जेलमध्ये गेले पवन करून घेतलेले. हीच भारतीय जनता पार्टी, कोणता कुत्ता सलीम कुत्ता बरोबर बडगुजर, हीच भारतीय जनता पार्टीनं प्रचाराचं रान सोडणार. आता काय तो त्यांचा अंतर्गत विषय तो. वाघ्या कुत्र्याचं ते पुन्हा प्रकरण तापत चाललंय. पुणे पोलिसांनी नोटीस पाठवल्यात, काही सांगा. मला असं वाटतं याच्यात इतिहास संशोधकांनी योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. कोणत्याही राजकीय पक्षांनी किंवा कार्यकर्त्यांनी याच्यात लक्ष देण्यापेक्षा जे काही विषय असेल इतिहासामध्ये त्या पद्धतीनं संशोधकाचं मत लक्षात घेऊन याच्यात भूमिका घेतली पाहिजे. मंत्री संजय राठोड यांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता दिसून आली आहे. कोट्यावधींचा खेळ सुरू आहे. अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवर बसले असल्याचा आरोप होतो. संजय राठोड अनेक प्रकार आहे. आता एक प्रकार सांगितला तुम्ही, प्रत्येक जलसंपदा आणि जलसंधारण खातं वेगळं झाल्यानंतर या खात्यातल्या अधिकाऱ्यांना तुम्हाला कुठं राहायचं स्पष्ट अभिप्राय घेतल्यानंतर पुन्हा एकदा कित्येक लोकांना या खात्यात संजय राठोडांच्या आशीर्वादाने घेतले गेलेले आहे. त्यांच्या खात्याचे तब्बल 903 वर्क ऑर्डर देवेंद्र फडणवीसांनी म्हणजे मुख्यमंत्र्यांनी रद्द केलेले आहे. बाकीच्या खात्याच्या काम नाही केल्या, याचा अर्थ काहीतरी त्याच्यात जोडबंगाल आहे. आणि मला त्या खात्यामध्ये असंच काम चालू आहे, त्या सुधारण्याची आवश्यकता आहे. असं सध्या वेगवेगळ्या खात्यामध्ये दिसून येते. वेगवेगळ्या सगळ्याच खात्यात फक्त एकट्या संजय राठोडांच्या नाही, सगळ्याच खात्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरांची चलती आहे. कॉन्ट्रॅक्टर काम सुचवतात आणि मंत्री काम करतात. आता या ठिकाणी कुठेतरी जी आपल्या संभाजीनगर महापालिकेने एक योजना राबवली, संबंध नसताना सामाजिक न्याय घटक योजना राबवते असं माझ्या ख्यालात. ही वस्तू 10-15 लाखाची तिकीट 2 कोटी घेतली जाते असं मला कळलं. या राज्यामध्ये सगळे मंत्री, मी तर प्रत्येक मंत्रालयाचं सांगू शकतो की कशा पद्धतीनं कुठं आता तुमच्या समोर आहे मेगा इंजिनिअरिंग आणि L&Tचं 3,400 कोटी रुपये, 3,400 कोटी रुपयाचं त्याच्यामध्ये टेंडर राबवून केलं. आता तुम्ही समृद्धीचं बघा, नांदेड जालना 35% आपण टेंडर केलं. याचा जात आहे कोणाच्या खिशात जात आहे लक्षात घ्यायला काय लोक काय वेळेने त्यांना या गोष्टी कळतात. कुठलं प्लॉट प्रकरण तुमच्या कानावर आलं असेल, तिकडे इम्पॅक्ट फार MIDC आपले इम्पॅक्ट फार आक्रमकपणे मी त्याला काल प्रेसला बोलण्यापेक्षा वैधानिक पद्धतीनं उद्योगमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना विचार दिलेला आहे. 2 प्लॉट तिथे होते. 2 प्लॉट पैकी एक मोठा प्लॉट MIDCचा आरक्षण आहे, तो ठेवून म्हणजे शिक्षणाच्या कंपनीला दिला गेलेला आहे. तर जो प्लॉट आरक्षण करतील जवळपास 250 व्हेकल्स 4 व्हीलर म्हणजे ट्रक बसू शकतात. दुसरा उरला या 80-90 ट्रकचा आहे. आताच्या घडीला
हे 2 प्लॉट सुद्धा पार्किंगला पुरणार नाही अशा प्रकारची स्थिती आहे. असं असताना हा प्लॉट दिला गेला, हा याच्यातला एक मुद्दा. दुसरा मुद्दा याच्यातला आर्थिक विषयाचा मुद्दा आहे. कारण जर 6 कोटी रुपये ज्यांचे 25 लाख खिशात आहे, ज्यांचे त्याला 6.25 कोटी रुपये बँक कर्ज देतं. हा एक बँकेचा बँक शेतकऱ्याला 25,000, 50,000, 1 लाख द्यायला मागे पुढे पाहते, परंतु यांच्या खिशात 25 लाख आहे. तर शेतकऱ्याची जमीन 10-10, 20-20 लाख नव्हे तर कोटी 2-2 कोटीची असते. तरी 2 लाख 5 लाख बँक द्यायला नकार देतात. आणि एकीकडे यांच्याकडे 25 लाख असताना 6.25 कोटीचं कर्ज दिलं जातं. आता हे जे पैसे हे तुमच्या इलेक्शनच्या शपथपत्रात दाखवले नाही असा माझा आरोप आहे. आणि म्हणून हे 2 प्रकारचे विषय आहे. रिझर्वेशन हटवणं एक स्वतंत्र विषय आहे आणि दुसरा आर्थिक गैरव्यवहार हा स्वतंत्र विषय आहे. निश्चित याविषयी मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांना आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. विधिमंडळाचं अधिवेशन येतंय, यावेळेस निश्चित ही भूमिका मांडू. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे. महाराष्ट्राची भेट घेणं अनेक विषय मला असं वाटतं भेट घेणं काय वेगळं नाही, कारण आपलाही अरबी समुद्राला लागून आपल्या सीमा आहे. आपल्याकडे कसा आला होता आपल्याला चांगल्या पद्धतीने लक्षात आहे. आणि या सगळ्या विषयात सागरी किनाऱ्याचे असं विषय असू शकतो किंवा नसला तरी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे राज्याच्या मुख्यमंत्री चर्चा करतात. कडूचं उपोषण सुरू आहे, 4-5 दिवस आहे. आता जरांगी पण त्यांना समर्थन द्यायला जातात. पण उपोषण 5 दिवस सोबत असणारे अशा पद्धतीने विरोधात शेतकऱ्यांसाठी उपोषणासाठी योग्य मागण्या आहेत, परंतु बच्चू कडूने सत्तेत होते त्यावेळेस या मागण्यांसाठी आवाज दिला होता का हा सुद्धा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण होतो. परंतु बच्चू कडूने ज्या भावनेनं उपोषण ठेवलं मला त्याला एक नैतिक स्वरूपात जनतेचा पाठिंबा मिळतो.